गुड इव्हनिंग. इव्हनिंगचे 6 वाजलेले आहेत आणि मी बनवत आहे खिचडीचा प्रसाद. म्हणजे आज गुरुवार आहे. हे जातात साईबाबांच्या मंदिरला. येईपर्यंत मी खिचडी बनवते आणि रात्रीचा स्वयंपाकही बनवायचा आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी मॉर्निंगला तितकं तामझाम नसतं किचनमध्ये. पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो, पण संध्याकाळच्या वेळेत मात्र स्वयंपाक प्रसाद मला हे सगळं बनवायचं असतं. मग थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे 5:30 वाजताच मी सुरुवात केलेली आहे. कारण मला फक्त खिचडीच बनवायची नसते, तर सगळं यांचं आवरून द्यायचं असतं. पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि मंदिराकडे देण्यासाठी तेल, वाती, धूप, परत सवळं, दस्ती, हे सगळं मी एका कवरमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. आणि प्रसादी झाल्यानंतर डब्यामध्ये पॅक करून ठेवते. म्हणजे सगळी पॅकिंगची कामं येईपर्यंत मी करून ठेवते. मग त्यानंतर घरी साईबाबांची आरती होते. मग ही गेल्यानंतर मी येईपर्यंत स्वयंपाक बनवून ठेवते. म्हणजे जसं दररोजचं जेवण आमचं थोडंसं लेट होतं, पण गुरुवारी थोडंसं जेवण लवकरच होतं सगळ्यांचं, आणि सगळ्यांचं एकत्र जेवण होतं. त्यामुळे थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरते. तर इकडे खिचडीची तयारी मी करत आहे. तांदूळ मी भिजत घातलेले आहेत आणि मिरची, टमॅटो, बटाटा हे सगळं मी कट करून घेत आहे. म्हणजे बटाट्याची साल काढून मी कट करून ठेवलेला आहे. आणि इकडे हिरवी मिरची मी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि इकडे खडे मसाले पण घेतलेले आहेत. म्हणजे टेस्ट खूप छान येतो. तुम्ही खिचडी बनवा किंवा मसाले भात बनवा, त्यामध्ये मी खडे मसाले टाकत असते. तर झालेली आहे पूर्ण तयारी. तर इकडे कुकर घेतलेला आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी, जिरं टाकलं आणि खडे मसाले टाकत आहे. जसं 2-3 मी लवंग टाकलेले आहेत आणि 1 तुकडा दालचिनीचा टाकलेला आहे. 1 तेजपत्ता टाकलेला आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. व्यवस्थित परतून घेऊया. कांदा वगैरे मी काही घेतलेला नाही. तुम्ही म्हणता ना की कांदा नाही ते तू काही स्वयंपाक बनवत नाही आहे का, तर कांदा न टाकला तरी पण चालतं. एकदम टेस्टी खिचडी बनून तयार होते. इकडे अद्रक लसणाची पेस्ट परतून घेतलेली आहे. हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे. आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता, जसं गाजर आहे, बिनीस आहे, पण मी ह्यावेळेत काही घेतलेलं नाही आहे. फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे आणि बटाटा टाकलेला आहे. परतून घेऊया. बटाटा सॉफ्ट होऊ लागला की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे. जसं अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, 1 चमचा धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी, कारण हिरवी मिरची आपण ह्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि हा खिचडीचा प्रसाद मंदिराकडे जात आहे आणि तिथे लहान मोठे सगळेजण येतात. मोठ्यांसाठी ठीक आहे, पण लहान मुलांना तिखट लागते म्हणून मिरची पावडर कमीच टाकलेली आहे. सगळे सुके मसाले टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे कमी गॅसवरती. नंतर मी टाकलेला आहे टमॅटो, कोथिंबीर मी इकडे बारीक कट करून ठेवलेली आहे. शेवटला टाकणार आहे. टमॅटो थोडा वेळ परतून घेऊया. आणि इकडे तांदूळ मी भिजत ठेवले ते त्यामधलं पाणी काढून घेते आणि ते तांदूळामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. आणि संग मी किचनमधला पसाराही उचललेला आहे. खूप पसारा होतो जेव्हा आपण असे खिचडी वगैरे बनवतो किंवा भाजी बनते ना, त्यावेळी मसाल्याचे डबे खूप सारे काढून आपण किचन काउंटर ठेवतो. खूप पसारा वाढतो. संग ते पण उचललेलं आहे. नंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकली, परतून घेतलं आणि आता टाकूया तांदूळ. तर हा मसाला एकदम छान बनून तयार झालेला आहे. छान असा वास येत आहे. तर आता मी तांदूळ टाकलेले आहेत आणि थोडा वेळ कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. पटकन पाणी टाकायचं नाही आहे, म्हणजे या खिचडीला टेस्ट खूप छान येतो. तर मी थोडा वेळ परतून घेतला. आता टाकूया पाणी. तर इथं मी खूप सारं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे तांदळाच्या डबल पाणी टाकायचं आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि मसाला टाकायचा आहे. आणि जे घरचा बनलेला मसाला आहे ते संपलेला आहे. तुम्ही म्हणतही होता की ते मसाला कशा पद्धतीने बनवायचा शेअर कर, तर हो, लवकरच मी शेअर करणार आहे. आता माझ्याकडे मसाला संपलेला आहे. खिचडी बनवली किंवा मसाले भात बनवला टाकण्यासाठी नाही आहे. तर इकडे मी फक्त सुहाना मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं. छान मिक्स करून मी टोपण लावून ठेवलेलं आहे. कुकरला 2 शिट्या होतील तोपर्यंत मी इकडे आरचे ताट तयार करून घेते. आणि दिनेशचे पप्पा आलेले आहेत, आंघोळ वगैरे करत आहेत. तोपर्यंत मी आरचे ताट तयार करून घेते. हार घेऊन आलेले, साईबाबांच्या फोटोला हार घालायचा आहे. म्हणजे पूजा मॉर्निंगला झालेली आहे. आता फक्त फुलाचा हार घालायचा आहे आणि आरती करून घेऊ. तोपर्यंत खिचडी पण बनून तयार होईल. म्हणजे थोडासा मलाच लेट झाला. लवकरच सुरुवात केलेली होती, पण ती कामं खूप सारी होतात ना, एकच काम आपण कंटिन्यू करत नाही. त्यामध्ये अधूनमधून घरची छोटी मोठी कामं चालतच असतात. त्यामुळे त्या कामाला लेट होतो थोडासा. तसं झालेलं आहे. तिकडे मी वाती घातलेल्या आहेत आणि तेल पण घातलेलं आहे. फक्त आरत्या प्रज्वलित करायचे, पण त्या अगोदर मी साईबाबांच्या फोटोला हार घालते. आणि यांचं पण आवरलेलं आहे. आता पटकन आरती करून घेऊया आणि हे साईबाबांच्या मंदिराकडे जायला निघतील. आणि येईपर्यंत मी पण स्वयंपाक करते. तर आज मला भाजीला गोबीची भाजी बनवायची आहे. थोडासा वेळ जास्त लागणार आहे. तर इकडे बघू शकता साईबाबांच्या फोटोला हार घातलेला आहे. आणि साईबाबांच्या फोटोचा जी ग्लास आहे ना, ते निष्ठतच आहे. बघू शकता वरच्या साईडला थोडासा स्पेस आहे आणि फोटो जे आहे ना खालच्या साईडला दिसत आहे ना, तर ते ग्लास जे आहे ना निष्ठत आहे. 2-3 वेळा ते नीट करून आणलेलं आहे, तरी पण सरकलेलं आहे. आणल्यानंतर एक थोडे दिवस ठीक असतं, मग नंतर ते पुसण्यामध्ये, फोटो सरकवण्यामध्ये ते ग्लास सरकत आहे आणि खालच्या साईडला आलेला आहे. तर इकडं हार घातलेला आहे, पूजन करून घेतलं. आता आरती प्रज्वलित करून घेऊया. धूप लावून घेते. तर इथं पूर्ण तयारी झालेली आहे. आता मंदिराकडे देण्यासाठी मी तेल, वाती, धूप, परत सवळं, दस्ती हे सगळं मला पॅक करायचं आहे. तर धूप मी इकडं ॲल्युमिनियम पेपरमध्ये रॅप करून देत आहे. म्हणजे ते कपड्यांना धूप लागू नये म्हणून अशा पद्धतीने रॅप केलेलं आहे. आणि एका डब्यामध्ये मी तेल, वाती पण पॅक केलेले आहेत.
आणि धूप इथं पण लावलेली आहे. तुळशीसाठी मी इकडं दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे, धूप घेतलेले आहे. अगोदर मी तुळशीला दिवा लावून येते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते. साईबाबांची आरती झालेली आहे आणि इकडं कुकरलाही 2 शिट्या झालेल्या आहेत. आता फक्त प्रसाद मला डब्यामध्ये पॅक करायचा आहे. आणखीन एक वेळा मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि चहा बनवून देते यांच्यासाठी, मीही घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. म्हणजे तसं तर दिवसातनं 2-3 वेळा चहा झालेला आहे, तरी पण आता यांच्यासाठी बनतच आहे. तर चहा बनत ठेवलेला आहे, इकडे दूधही गरम होत आहे. तोपर्यंत मी प्रसाद पॅक करते. डब्बा मी स्वच्छ करून घेतलेला आहे. यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 7 वाजलेले आहेत आणि प्रसादही बनवून तयार आहे. फक्त चहा बनवून देते आणि हे जायला निघतील. म्हणजे 7-7:30 वाजेपर्यंत हे साईबाबांच्या मंदिरात राहतात. मग सगळेजण तिथे येतात. जाण्याअगोदर जाऊन पूजा वगैरे करून घेतात. मग आरती होते. आरतीनंतर मग प्रसाद देऊन परत घरी यायला लेटच होतो. म्हणजे 8:30-9 वाजता त्यांना येता. तर इकडं प्रसाद तयारच आहे. तर या डब्यामध्ये पॅक करूया, म्हणजे नेण्यासाठी अवघड सवड नको. आता इथून जातात हे साईबाबांच्या मंदिराला, म्हणजे 8 किलोमीटरवरती गाव आहे. गावामध्ये साईबाबांचं मंदिर आहे. तर बाईकवर जातात आणि नेण्यासाठी थोडंसं अवघड होतं. म्हणून मी काय करते, एका डब्यामध्ये पॅक करते आणि ते डबा एका कवरमध्ये आणि ते कवर एका पिशवीमध्ये, म्हणजे न्यायला अवघड नको. म्हणजे जी हे आहे आता, म्हणजे प्रसाद तर आहे, बाकीच्याही वस्तू आहेत, तर एका मोठ्या पिशवीमध्ये सगळं पॅक करून देते आणि पिशवी उचलून घेऊन जातात. म्हणजे तितकं अवघड होत नाही, काही पडायची भीती नसते. तर यांना पाणी दिलेलं आहे, तोपर्यंत चहा बनत ठेवलेला आहे आणि इकडे प्रसाद मी त्या कवरमध्ये हे पॅक करत आहे. जे डब्बा आहे म्हणजे काढण्यासाठी ठेवण्यासाठी अवघड नको, कवर धरून उचललं की व्यवस्थित ते काढता येतं. या सगळ्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूपच इम्पॉर्टंट आहेत, करणं गरजेचं आहे. तर सगळं व्यवस्थित मी आवरून यांना दिलेलं आहे. आता हे गेलेले आहेत मंदिराकडे. तोपर्यंत मी भाजी बनवून घेते, म्हणजे स्वयंपाक पूर्ण बनणार आहे. भाजी आज गोबीची बनणार आहे. वरण आहे मॉर्निंगचं, तर आता वेगळं मी वरण वगैरे बनवणार नाही. भात लावलेलं आहे कुकरला आणि भाकरी बनवणार आहे. म्हणजे सगळ्यांची फेवरेट आहे ज्वारीची भाकर. चपाती सगळ्यांना आवडत नाही घरामध्ये. चपाती बनवली तर मी दिनेश खातो, पण बाबांना आणि यांच्यासाठी मला परत भाकरी बनवाव्या लागतात. मग मी विचार करते, एकतर संध्याकाळची टायमिंग आहे, जास्त स्वयंपाक बनवायला खपणार नाही आहे, म्हणून 2-2 वस्तू न बनवता एकच बनवणार आहे, फक्त ज्वारीची भाकर. तर इकडे ही गोबीची भाजी बनवत आहे, फुलगोबीची. तर ही भाजी मी अशा पद्धतीने बनवत आहे ना, म्हणजे ज्यांना आवडत नाही ना ते पण आवडीनं खातील अशा पद्धतीनं. तर इकडे अगोदर तरी फुलगोबीची फुलं सगळे मी वेगळे केलेले आहेत. आणि कढई घेतलेली एक मोठ्या आकाराची आणि इकडे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे गोबी मी धुवूनच फ्रीजमध्ये ठेवलेली होती, तरी पण बघा यामध्ये किडे वगैरे निघतातच. त्यामुळे काय करायचं, यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून थोडा वेळ ठेवायचं आहे आपल्याला. गरम पाणीने हळद, म्हणजे जे हे किडे वगैरे आहेत सगळे निघून जातात. मगच भाजी करायला घ्यायचं आहे. तर आपण फुलं वेगळे करून भाजी करू शकता, पण मी इकडे एकदम बारीक इकडे कट केलेला आहे, कारण बाबांना एकदम मोठ्या फुलं टाकतो ना आवडत नाही त्यांना. त्यामुळे अशा पद्धतीने एकदम बारीक मी कट करून घेत आहे. म्हणजे जसं ही भाजी कशा पद्धतीने बनवते, टॅमॅटो वगैरे जे असतात ना, एकातले 3-4 भाग करून टाकलं जातं आणि ही फुलं जे असतात ना, ही फुलं कट करत नाहीत. अशीच फुलं वेगवेगळे करून त्याची भाजी बनवली जाते. खूप छान बनते, पण आता थोडीशी सगळ्यांची आवड-निवड वेगळी असते. तर इकडं ही भाजी मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी टाकलेलं आहे उकळतं पाणी आणि थोडीशी हळद टाकायची आहे, म्हणजे जे यामध्ये आहे ना किडे वगैरे सगळे निघून जातात. तर इकडे मी चमच्याभर हळद टाकलेली आहे. मसाले डब्यामधली हळद पण संपलेली आहे, ते पण काढायचं आहे. तर नंतर काढणार आहे, कारण आता भाजी वगैरे होईल तितका आहे. आणि छान मिक्स केलं, थोडा वेळ ठेवायचा आहे आपल्याला आणि बाकीची तयारी करून घेऊया. म्हणजे लसूण, अद्रक, हिरवी मिरची पेस्ट लागणार आहे, ते पण तयारी करायची आहे. कांदे खूप सारे लागणार आहेत, ते पण मला कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे तयारीला थोडासा वेळ जास्त लागतो, भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आहे. तर इकडे ठेवलेली मी कढई आणि कढईमध्ये अगोदर ही गोबी जी आहे ना फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये आपल्याला. नंतर मग भाजी तयारी मी करणार आहे, म्हणजे निवांत ती फ्राय होत राहील. तर इकडं कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि ही गोबी टाकून आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये फ्राय करायची आहे. म्हणजे छान सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इकडं कांदे जे आहेत ना मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 2 टमॅटो घेतलेले आहेत आणि अद्रक लसणाची मिरची पेस्ट बनवून घ्यायची आहे. एकदम छान टेस्टी भाजी बनवून तयार होते, जसं एकदम ढाबा स्टाईल. ज्यांना आवडत नाही ना ते पण आवडीनं खातील अशा पद्धतीनं करून बघा. तर इकडं पाण्यात ही गोबी काढली आणि मी इकडं कढईमध्ये टाकलेले आहे आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. म्हणजे गोबी छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. यामध्ये आपण बटाटा पण टाकू शकता, पण मी बटाटा टाकलेला नाही. बटाटा टाकला तर भाजी आणखीन छान टेस्टी बनून तयार होते, पण मी बटाटा का टाकलेला नाही तुम्हाला माहिती आहे. जसं मी प्रत्येक वेळी म्हणत असते की बाबा बटाटा खात नाही आहेत, त्यामुळेच मी बटाटा टाकलेला स्किप केलेला आहे. जोपर्यंत की गोबी फ्राय होतात तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेत आहे. तर इकडे खलबतमध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि सगळं वाटण करून घ्यायचं आहे.
हे सगळं मिक्सरला वाटलं तरी पण चालतं, पण मी तर खलबत्मध्येच वाटण करून घेतलेलं आहे. आता पुढची तयारी करून घेऊया. तर इकडं कांदे घेतलेत मी 3-4, साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे अगोदरच मी. आणि आता बारीक बारीक कट करून घेऊया अशा पद्धतीनं. कांदे कट झाले की पटकन टमॅटो आहे आणि कोथिंबीर हे सगळंच आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळी तयारी करायला थोडासा वेळ आपल्याला लागणारच आहे. तयारी झाल्यानंतर भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही, तयारीमध्येच आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो. तर कांदे इकडे मी बारीक बारीक कट करून घेतले आहेत अशा पद्धतीनं. आणि इकडं माझं लक्ष गोबीकडे आहे, म्हणजे गोबी पण आतूनमधून आपल्याला परतत राहायचं आहे, म्हणजे छान ते सॉफ्ट झालेले आहे बघू शकता तुम्ही. आणि इकडं कांदे पण मी बारीक कट करून घेतले, एका ताटलीमध्ये काढलेला आहे. आणि आता टमॅटो आहे अशाच पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. सुरी थोडीशी अशी झालेली म्हणजे व्यवस्थित कट होत नव्हतं, म्हणजे कांद्यासाठी व्यवस्थित आहे, टमॅटोसाठी मात्र थोडंसं धारदार सुरी लागते आपल्याला, तेव्हाच टमॅटो व्यवस्थित कट होतो. तर इकडं सगळेच टमॅटो मी अशा पद्धतीनं बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि बाबा येऊन बसले जेवण करायला, म्हणजे दुपारचं जेवण करायला बाबा आलेले नव्हते, कुठेतरी बाहेर गेले होते असं म्हणत होते. तर आता थोडंसं लवकरच आलेले, तर पटकन मी अगोदर भाजी बनवते. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेले की आज सगळ्यांचं एकत्र जेवण होतं, पण मला वाटतं तर हे यायला लेट करतील आणि बाबांना भूक लागलेली आहे. तर अगोदर मी भाजी बनवते आणि बाबांना जेवायला वाढते, मग निवांत आमचं जेवण होत राहील. तर इकडे बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे. तोपर्यंत गोबी पण व्यवस्थित फ्राय झालेले, म्हणजे छान सॉफ्ट झालेले आहेत हे गोबी. एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं आणि परत याच कढईमध्ये मी आणखीन 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये टाकूया 1 तेजपत्ता. खडे मसाले आवडीप्रमाणे टाकू शकता, पण मी जास्त खडे मसाले इकडे घेतलेले, फक्त 1 तेजपत्ता घेतलेला आहे. आणि हो आपल्याला हिंग टाकायचं आहे यामध्ये, हिंग संपलेला आहे त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. फक्त 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, 1 चमचा जिरं टाकलं, अर्धा चमचा सोप टाकलेले आहे. नंतर यामध्ये जे आपण वाटण करून ठेवलेले ना, अद्रक, हिरवी मिरची, लसूण, ते वाटण टाकायचं आहे आणि परतून घेऊया. हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, परतून घेऊया. कांदा सॉफ्ट होऊ लागला की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. आणि इकडे मी दही बघत आहे, म्हणजे जे मॉर्निंगला दही विरजू लावलेलं होतं ते आणखीन विरजलेलं नाही आहे. आणि एका तांब्यामध्ये ताक ठेवलेलं होतं, म्हणजे खूप सारे ताकात ह्या दुधाचे तांबे आहेत. तर दही घेतलेलं आहे मी तर अर्धी वाटी, म्हणजे फ्रेश ताजं दही घ्यायचं आहे आपल्याला, आंबट दही असलं नाही पाहिजे. आणि तोपर्यंत इकडं कांदा पण सॉफ्ट झालेला आहे. नंतर मी टमॅटो टाकलं, परतून घेतलेला आहे. आणि आता या दह्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहे. तर अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेला आहे. आणि 1 चमचा मी आमचूर मसाला टाकलेला आहे. आणि इकडे हा मसाला पण आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे टमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे. तर इकडे सगळे मसाले टाकून मी छान हे दही फेटून घेतलेलं आहे. आणि फेटलेलं दही आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे आमचूर पावडर टाकल्यानं दही फुटणार नाही आहे. आणि या भाजीला टेस्ट पण खूपच छान येतो. तर मसाला टाकून छान परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता मसाल्याला कलर खूपच छान आलेला आहे, म्हणजे जितकं छान दिसत आहे ना, खाण्यासाठी एकदम टेस्टी भाजी लागते. कधी ट्राय करून बघा अशा पद्धतीनं. तर मसाला टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये फ्राय केलेली गोबी टाकायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले छान गोबीमध्ये मिक्स झालेले आहेत. आता टाकूया यामध्ये चवीपुरतं मीठ, म्हणजे अगोदर मी मीठ टाकलेलं नव्हतं. तर इकडे 1 ते 1.5 चमचा मी मीठ टाकलेला आहे. आणि सुहाना मसाला घेतलेला आहे. आवडीप्रमाणे गरम मसाला वगैरे पण टाकू शकता, पण मी तर फक्त सुहाना मसालाच वापरत असते, म्हणजे गरम मसाले हे ते जास्त आवडत नाहीत, म्हणून मी भाजीमध्ये जास्त मसाले टाकले नाही, फक्त 1 तेजपत्ता टाकलेला आहे. आवडीप्रमाणे आपण खडे मसाले यामध्ये ॲड करू शकता, टेस्ट छान येतो. इकडे भाजी बनलेली आहे, बघू शकता तुम्ही भाजीला कलर किती छान आलेला आहे, खाण्यासाठी तितकी चविष्टी बनलेली आहे. तर भाजी बनलेली आहे, तर पटकन मी भाकरी बनवते. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की बाबा दुपारी जेवण करायला घरी आलेले नाहीत त्यामुळे थोडंसं लवकर आलेले. तर अगोदर मी भाकरी बनवते आणि बाबांना जेवायला वाढते. तर लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे. जोपर्यंत तवा व्यवस्थित गरम होत आहे तोपर्यंत मी ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आणि मळून घेत आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे भाकरीसाठी, तेव्हाच भाकर छान अशी फुलते. तर ज्वारीची भाकर मी कशा पद्धतीनं बनवते प्रत्येक वेळी शेअर करते, म्हणजे ज्वारीची भाकर आपल्या घरी दररोजच बनते, चपाती मात्र अधूनमधून बनते. नाहीतरी मी प्रत्येकांच्या घरात बघितलेलं आहे ज्वारीची भाकर अधूनमधून बनते आणि चपाती मात्र सकाळ संध्याकाळ बनते. पण आपल्या घरामध्ये थोडंसं उलटं आहे, ज्वारीची भाकर दररोज बनते आणि चपाती अधूनमधून बनत असते. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, कुणाला भाकर आवडते, कुणाला चपाती आवडते, कुणाला पुरी आवडते. तर भाकर थापून घेतली, तव्यावरती टाकलेली आहे आणि पलटून घेतलेली आहे. तर एका साईडनं व्यवस्थित सेकत आहे, तोपर्यंत मी ताट लावते बाबांसाठी. तर भात बनलेला आहे, वरण मॉर्निंगचं आहे, मी आता बनवलेलं फक्त गरम करून घेतलेलं आहे आणि भाजी बनलेली आहे, तोपर्यंत भाकर पण सेकत आहे. तर हीच आहे आजची रात्रीची जेवण थाळी. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडे भाकर बनलेली आहे, तर पटकन अगोदर बाबांना जेवायला वाढते आणि बाकीच्या सगळ्या भाकरी बनवून घेते. ताक बनवायचं आणि ताकाला तडका द्यायचा आहे मला, कारण थंड वातावरण झालेलं आहे त्यामुळे.